नमस्कार मित्रांनो, रिअल मराठी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. महागाई भत्त्यात म्हणजे DAमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नेमकी काय स्थिती आहे? 13 जुलैला काय घडणार आहे आणि पगारवाढीचा लाभ कसा मिळणार? जाणून घेऊया आजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये. सध्या महागाई भत्त्यात 3% वाढीचा अंदाज लावला जात असून हा भत्ता 60%वरून 63%पर्यंत पोहोचण्याची दाट शक्यता आहे. आता सर्वांचे लक्ष 13 जुलै 2026 या दिवसाकडे लागले आहे. कारण केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय या दिवशी जून महिन्याचा ग्राहक किंमत निर्देशांक अधिकृतपणे प्रसिद्ध करणार आहे. हा अहवाल जाहीर झाल्यानंतर महागाई भत्त्याच्या वाढीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. आता प्रश्न असा आहे की वाढ कधी मिळेल? प्रशासकीय प्रक्रियेनुसार केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या वेतनवाढीला अंतिम मंजुरी मिळण्यास आणि अधिकृत घोषणा होण्यास साधारणपणे ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिना उजाडू शकतो. परंतु काळजी करण्याचे कारण नाही. कारण ही घोषणा उशिरा झाली तरी त्याचे लाभ 1 जुलै 2026 या तारखेपासूनच लागू केले जातात. त्यामुळे घोषणा होईपर्यंतच्या मधल्या महिन्याचा जो वाढीव फरक असेल तो सर्व कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या पुढील वेतनात एकरकमी थकबाकी म्हणून दिला जातो. तर 13 जुलै रोजी येणाऱ्या आकड्याकडे आता सर्वांचे लक्ष आहे. या विषयातील पुढील सर्व लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची सरकारी बातमी तुमच्याकडून मिस होणार नाही. धन्यवाद.